तेंडोलीत शाळेचे छप्पर कोसळले, प्रशासन झोपले, संतप्त पालकांनी भर उन्हात भरवली शाळा. कुडाळ तेंडोली जिल्हा परिषद शाळा गावठणवाडी येथील इमारतीचे कौलारू छप्पर कोसळूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतापजनक प्रकार पाहायला मिळाला. शुक्रवारी छप्पर कोसळल्यानंतर शिक्षण विभागाने केवळ पोकळ आश्वासने दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही. या हलगर्जीपणामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आज सोमवारी आपल्या मुलांना शाळेबाहेर कडक उन्हात अंगणात बसवून अनोखे आंदोलन छेडले. मुलांच्या जीवाशी खेळू नका, तातडीने दुरुस्ती करा, अशी आक्रमक भूमिका पालकांनी घेतली. अखेर प्रशासनाने पुन्हा एकदा लवकरच काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. 19 मुलं शाळेत असतात आणि ह्या परिस्थिती ही अशी परिस्थिती असली एकदा प्रशासनाकडे जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, बीडीओ केव्हा गेला हॅलो, मी संजय पडते बोलतोय, माझे अध्यक्ष जिल्हा परिषद. आणि काय आता मी तेंडोलीत आलो आहे. 19 मुलं या शाळेत आहेत. शुक्रवारी वरची कवलं पडली, तुम्ही काय कारवाई केली, मुलांची पर्यायी व्यवस्था काय केली ती मला तुम्ही आता सांगा. हा हा मग हा 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 गट शिक्षण अधिकारी मला तुम्ही सांगा. नाही, मला सांगा, पत्र व्यवहार एखादी समजा अचानक एखादी घटना घडली, आज जी परिस्थिती होती ती कशी होती. 19 मुलं आहेत, इमर्जन्सी परिस्थितीमध्ये पत्र व्यवहार चालतो का? कोण अंगणवाडीवाले मला तुम्ही सांगा. आणि बसायला गेला मला तुम्ही सांगा, तुमची ड्युटी काय, तुमची ड्युटी सांगा मला. तुमची ड्युटी काय? त्या मुलांचं रक्षण करणं तुमचं काम आहे ना. मग अंगणवाडीला पत्र देणार, मग ते बसायला देणार, मला काही माहिती नाही. आता ती सगळी मुलं अंगणवाडीत बसली पाहिजे. पत्राची गरज मला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बोलावं लागेल, शिवसाहेबांची. मग शाळेतल्या मुलांची ही जर अशी परिस्थिती असेल, एखादी घटना घडते आणि तुम्ही सांगता पत्र दिलंय, मग तिथे बसायचं. आणि उद्या समजा नाही, उद्या कालच्या मुलांना इजा झाली असती, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार काय? मला नाही, मी आता त्याला सांगितलं इमिजिएट तुम्ही अंगणवाडीत बसवा, पुढचं काय ते तुमचं तुम्ही बघा. आत्ताच्या आत्ता बसा, अंगणवाडी सेविकेला बोलून घ्या, व्हिडिओला सांगा आणि ताबडतोब आता ही मुलं हलवणार, तर आम्ही कुठेतरी त्याला आम्ही भाडं देतो, तुम्हाला जमत नसेल तर. मी आमदार निलेश राणांना सांगून आता आम्ही त्यांचं भाडं द्यायला तयार आहोत. आम्ही प्रायव्हेटमध्ये बसू, शाळा दुरुस्त आम्ही करू, तुम्हाला जमत नसेल तर. किती दिवस प्रशासनाने किती वेळा मागणी केली दुरुस्तीसाठी, अजून दुरुस्तीला पैसे येत नाहीत. तर मला तुम्ही, मी अंगणवाडीत आता त्या मुलांना घेऊन जातो, बसवतो, तुम्ही व्हिडिओला सांगा आणि शिवसाहेबांची मंजुरी घ्या. शाळा कोसळल्यानंतर सर आम्ही लगेच या शाळेचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांची संपर्क साधला. संपर्क साधल्यानंतर केंद्र प्रमुख सुद्धा या घटना झाल्यानंतर या घटनास्थळी दाखल झाले नाही. त्यानंतर आम्ही जवळजवळ 1 वाजेपर्यंत वाट बघली आणि 1 वाजता आम्ही सगळे पालकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही पंचायत समिती कुडाला तिथे पोहोचलो. तेथील त्यांचे गशी जे होते किंजवडेकर साहेब, त्यांच्या कानावर ही बातमी घातली, बाबा अशी शाळा आमची छप्पर कोसळले. पण त्यांच्यावर अगोदर मेसेज जाऊन सुद्धा कुठली यंत्रणा या शाळेपर्यंत पोहोचली नव्हती. आम्ही गशींशी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर लगेच आम्ही बीडीओशी संपर्क साधला. बीडीओनी गशींना म्हणे तुम्ही तात्काळ शाळेला भेट द्या. त्याप्रमाणे गशी या ठिकाणी 4-3:30 वाजता पोहोचले गावठण शाळेकडे. त्यानंतर ग्रामस्थांची चर्चा केली. आम्ही म्हटलं की बाबा शाळा तात्काळ दुरुस्त झाली पाहिजे. त्यांनी म्हणाले की बाबा तात्पुरती सोय तुमची आम्ही करून देतो, व्यवस्था करून देतो. त्याप्रमाणे त्यांनी शनिवार दिला होता, शनिवार नाही, रविवार नाही, सोमवार नाही, आज उजाडला. अजूनपर्यंत आमच्या मुलांना शाळेत बसण्याची त्यांनी व्यवस्था केली नाही. म्हणून सगळ्या ग्रामस्थांनी आता आम्ही काय ठरवलं आहे, सगळ्या ग्रामस्थांनी आमची मुलं आम्ही आज उन्हात बसून ही शाळा भरवलेली आहे. मला सांगा, आम्ही वारंवार यांच्याशी संपर्क साधतो. 30 जूनला यांना पहिलं पत्र दिलं आम्ही शाळा दुरुस्ती संदर्भात.
शाळा आता ज्या बाकीच्या शाळा आहेत त्या बाकीच्या शाळांची दुरुस्ती झालेली आहे, परंतु अद्यापपर्यंत आमच्या शाळेचं नाव का नाही आणि आम्ही प्रशासनाला वारंवार काय प्रश्न विचारायचे, आमच्या मुलाला शाळेत काय पाठवायचं. आता आम्ही असं पालकांनी ठरवलेलं आहे, आमची मुलं ही उन्हात बसतायत तर यांच्यावर चाइल्ड ऍक्ट नुसार या सगळ्या जी यंत्रणा जी आहे पूर्ण त्या यंत्रणेवर गुन्हा दाखल करणार असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. सकाळपासून पालकांमध्ये ही चर्चा होती की पर्यायी व्यवस्था आपल्या शाळेकडे कुठली आहे, म्हणून बरीच मुलं शाळेकडे आल्यानंतर मुलं इथं असताना ते थोडंसं छप्पर इथं खाली कोसळलंय. त्याच्यामुळे पुन्हा आम्ही प्रशासनाला फोनाफोनी करून विचारलं तर आम्हाला असं समजलं की ते पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आता 11च्या नंतर ती धावपळ करत आहेत. त्यामुळे सगळ्याच पालकांनी एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की आमच्या मुलांना आम्ही घरी पाठवण्याऐवजी जोपर्यंत या मुरदान प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं उन्हात बसवण्याचा आमच्या सर्वच पालकाच्या सहमतीनेच निर्णय घेतला असून आणि आमची प्रशासनाला ही विनंती आहे की इमारत कधी पण दुरुस्ती होऊ शकते, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण आमची पर्यायी व्यवस्था लगेच या प्रशासनाने करावी ही विनंती. धन्यवाद.